राजकारणापासून ते राजकारणापर्यंत प्रत्येक घडामोडीवर बारीक नजर ठेवणारा तुमचा हक्काचा लोकल न्यूज प्लॅटफॉर्म ठाणे दर्पण, ठाण्याचं खरं प्रतिबिंब. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गड समजला जाणाऱ्या ठाणे महापालिकेत सत्ताधारी शिंदे यांची शिवसेना आणि भाजपच्या नगरसेवकांमधील संघर्ष टोकाला गेलेला असतानाच आता पालिकेच्या आयुक्तपदावरती तुकाराम मुंढे यांच्यासारख्या अधिकाऱ्यांची नेमणूक व्हावी अशी चर्चा भाजपच्या काही नगरसेवकांमध्ये सुरू आहे. अनधिकृत बांधकाम तसेच पालिकेच्या विविध प्रकल्पातील अनियमिततेवर भाजपकडून सातत्याने टीका केली जाते. यातूनच या कारभाराला शिस्त लावण्यासाठी तुकाराम मुंढे यांच्यासारख्या अधिकाऱ्याची गरज असून याबाबत वरिष्ठ नेत्यांकडे अशी मागणी करण्याचा विचारही भाजपच्या काही नेत्यांकडून सुरू आहे. करोना काळात जमा खर्चाचे गणित बिघडल्याने महसुलावर परिणाम होऊन ठाणे महापालिका आर्थिक संकटात सापडली होती. विविध नागरी सुविधा आणि विकास प्रकल्पांसाठी आवश्यक निधीची कमतरता भासत होती. करोना काळानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी ठाणे महापालिकेला विशेष निधी उपलब्ध करून देत आर्थिक संकटातून सावरण्याचा प्रयत्न केला. या निधीतून रस्त्याचे नूतनीकरण आणि विविध विकास कामांना गती मिळाली. त्यामुळे महापालिकेच्या उत्पन्नावरील दायित्वाचा भार काही प्रमाणात कमी होत असल्याचे चित्र होते. मात्र गेल्या 2 वर्षात महापालिकेवरील आर्थिक दायित्व पुन्हा झपाट्याने वाढू लागल्याचे समोर आले. सध्या महापालिकेवर 2100 कोटी रुपयांहून अधिक दायित्व असून ही बाब पालिकेच्या अर्थसंकल्प सादरीकरणादरम्यान समोर आले. ठाणे महापालिकेची निवडणूक 4 महिन्यांपूर्वी पार पडली. या निवडणुकीनंतर शिंदे यांच्या शिवसेनेने आणि भाजपने सत्ता स्थापन केली. भाजपकडूनही प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर वारंवार प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत असून नियोजनशून्य कारभार, वाढते आर्थिक दायित्व, शहरातील अनधिकृत बांधकामे आणि विविध विकास कामांबाबत नागरिकांकडून होत असलेल्या तक्रारी तसेच पाणी पुरवठ्यासारख्या मूलभूत सुविधांबाबत निर्माण झालेल्या नाराजीमुळे ठाणे महापालिका प्रशासन सातत्याने टीकेच्या केंद्रस्थानी राहिले. याच मुद्द्यावरून भाजप टीका करते. आजवर पालिकेत शिंदेच्या शिवसेनेची सत्ता राहिली असून पालिकेच्या कारभारावर होणारी टीकेवरून सत्ताधारी शिंदे यांची शिवसेना आणि भाजपच्या नगरसेवकांमधील संघर्ष टोकाला गेलाय. मागील 4 ही सर्वसाधारण सभेत ते ठसठशीतपणे दिसून आले. अनधिकृत बांधकामाच्या मुद्द्यावर उच्च न्यायालयाने प्रशासनाला फटकारल्यानंतर कारवाईसाठी खुद्द आयुक्त राव यांनी घटनास्थळी उपस्थित राहावे लागले होते. त्यांच्या उपस्थितीत संबंधित बांधकामावर हातोडा चालवण्यात आला. या घटनेनंतर महापालिका प्रशासनाच्या कार्यक्षमतेवरही प्रश्न उपस्थित होऊ लागलेत. आयुक्त सौरभ राव यांच्या बदलीची चर्चा गेल्या काही महिन्यापासून सुरू असून त्यांच्या जागी अन्न व औषध प्रशासनात सध्या धडाकेबाज कामगिरी करणारे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नावाची चर्चा सुरू झाली. यापूर्वी नवी मुंबई महापालिकेत नियुक्ती होण्यापूर्वी तुकाराम मुंढे यांची ठाणे महापालिका आयुक्तपदी नियुक्ती होईल अशी चर्चा होती. आता पुन्हा एकदा ठाणे महापालिकेच्या आयुक्तपदी तुकाराम मुंढे यांच्यासारख्या आयुक्तांची गरज असल्याची चर्चा भाजप काही नगरसेवकांकडून होत आहे. ठाणे पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमधील मतभेद चव्हाट्यावर आल्यानंतर जिल्हा बँकेची निवडणूक महायुती म्हणून लढवली जाईल आणि अंतर्गत मतभेद संवादातून दूर केले जातील असा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केला आहे. ठाण्यातील भाजपच्या विभागीय कार्यालयात केंद्रातील सरकारच्या 12 वर्षाच्या कार्यकाळानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. TDC बँक निवडणुकीमध्ये महायुती समर्थित परिवर्तन पॅनलची घोषणा माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या पुढाकारातून करण्यात आले. मात्र दुसरीकडे काही स्थानिक नेते आणि सहकार क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांनी स्वतंत्र सहकार पॅनल उभ्या करण्याच्या हालचाली सुरू केल्याच्या चर्चा रंगल्यात. सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले आहे. बँकेच्या 21 संचालक पदापैकी 9 संचालक बिनविरोध निवडून आले असून उर्वरित 12 जागांसाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी 27 जून रोजी मतदान तर 28 जून रोजी मतमोजणी होणार आहे. महायुतीच्या मतभेदाविषयी त्यांना विचारले असता जिल्हा बँकेची निवडणूक महायुती एकत्रितपणे लढवणार आहे. काही ठिकाणी मतभेद असतील तर ते चर्चेतून सोडवले जातील. महायुतीत सर्व घटक पक्ष एकत्र आहेत आणि निवडणुकीतही त्याचेच प्रतिबिंब दिसेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. शासनाचा महसूल बुडवत बेकायदा गौण खनिज उत्खनन करणाऱ्यांविरोधात आता कठोर कारवाईची मोहीम राबवण्यात येणार असून दोषींना कोणतीही सवलत दिली जाणार नाही असा स्पष्ट इशारा कोकण विभागाच्या विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांनी दिला आहे. ठाणे जिल्ह्याच्या दौऱ्यादरम्यान घेतलेल्या आढावा बैठकीत त्याने महसूल विभागाला
बेकायदा उत्खनन रोखण्यासाठी अधिक प्रभावी यंत्रणा उभी करण्याचे निर्देश दिलेत. कोकण विभागीय आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर प्रथमच ठाणे जिल्ह्यात आलेल्या अग्रवाल यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत विविध विषयांवर सविस्तर आढावा घेतला. या बैठकीत जिल्ह्यातील गौण खनिज उत्खननासंबंधित विशेष चर्चा झाली. विना परवाना उत्खनन, मंजूर क्षमतेपेक्षा अधिक प्रमाण खनिज उपसा तसेच दंड व महसूल वसुलीत होणाऱ्या त्रुटीबाबत प्रशासनाने माहिती सादर केली. यावेळी अग्रवाल यांनी बेकायदा उत्खननाच्या प्रत्येक प्रकरणाची गांभीर्याने दखल घेण्याचे निर्देश देत अशा कारवायांवर सातत्याने नजर ठेवण्यास सांगितले. महसूल विभाग, पोलीस यंत्रणा आणि संबंधित विभागांनी समन्वय साधून विशेष तपास मोहीम राबवावी, दोषींवर तात्काळ दंडात्मक कारवाई करावी आणि शासनाच्या महसुलाची प्रभावी वसुली सुनिश्चित करावी, असे त्यांनी स्पष्ट केले. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर भूमिका घेण्यात येणार असून कोणालाही अभय दिले जाणार नसल्याचेही त्यांनी नमूद केले. दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध नागरिकाभिमुख सेवाचाही त्यांनी आढावा घेतला. आपले सरकार सेवा केंद्राला भेट देत त्यांनी नागरिकांना मिळणाऱ्या सुविधांची प्रत्यक्ष माहिती घेतली. शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेचा कालावधी सुरू असल्याने विद्यार्थ्यांना आणि पालकांना आवश्यक दाखले वेळेत उपलब्ध होणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगत दाखल्यांच्या वितरणात कोणताही विलंब किंवा अडथळा निर्माण होणार नाही याची खबरदारी घेण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिलेत. तुमच्या व्यवसायासाठी खेळते भांडवल, क्षमता विस्तार, आधुनिकीकरण आणि यंत्रसामग्री खरेदीसाठी विश्वसनीय ओव्हरड्राफ्ट सुविधा, कर्ज मर्यादा 7 कोटींपर्यंत, जलद मंजुरी, 120 महिन्यांचा परतफेडीचा कालावधी, TJSB ODS ड्रॉप अगेन्स्ट प्रॉपर्टी, TJSB सहकारी बँक लिमिटेड, भरोसे का बँक, भविष्य का बँक. तुमच्या व्यवसायासाठी खेळते भांडवल, क्षमता विस्तार, आधुनिकीकरण आणि यंत्रसामग्री खरेदीसाठी विश्वसनीय ओव्हरड्राफ्ट सुविधा, कर्ज मर्यादा 7 कोटींपर्यंत, जलद मंजुरी, 120 महिन्यांचा परतफेडीचा कालावधी, TJSB ODS ड्रॉप अगेन्स्ट प्रॉपर्टी, TJSB सहकारी बँक लिमिटेड, भरोसे का बँक, भविष्य का बँक. तुमच्या व्यवसायासाठी खेळते भांडवल, क्षमता विस्तार, आधुनिकीकरण आणि यंत्रसामग्री खरेदीसाठी विश्वसनीय ओव्हरड्राफ्ट सुविधा, कर्ज मर्यादा 7 कोटींपर्यंत, जलद मंजुरी, 120 महिन्यांचा परतफेडीचा कालावधी, TJSB ODS ड्रॉप अगेन्स्ट प्रॉपर्टी, TJSB सहकारी बँक लिमिटेड, भरोसे का बँक, भविष्य का बँक. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. थुंकल्याचा जाब विचारल्याने 76 वर्षीय सरोज दस्तूर यांना झालेल्या मारहाणी प्रकरणी प्रवासी कार चालक निशांत शुक्ला याला ठाणे न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावले. निशांत यांच्यावर हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होता. न्यायालयीन कोठडी मिळाल्याने निशांत यांच्या जामिनासाठी सत्र न्यायालयात अर्ज करणार असल्याचे त्याच्या वकिलांनी सांगितले. कॅडबरी जंक्शन भागात प्रवासी कार चालक निशांत हा कारमधून रस्त्यावर थुंकला होता. या परिसरात राहणारे सरोज दस्तूर हे पायी जात होते. त्याने निशांत याला थुंकल्याचा जाब विचारला. त्यामुळे संतापलेल्या निशांत याने त्यांना बेदम मारहाण केली. या घटनेचे चित्रफित समाज माध्यमावर प्रसारित झाल्यानंतर हे प्रकरण
देशभरात चर्चेचा विषय झाला होता. शिवसेना, ठाकरे आणि शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी निशाण्याचा शोध घेऊन त्याला वर्तकनगर पोलिसांच्या ताब्यात दिले. या प्रकरणात हत्येचा प्रयत्न कलम नमूद करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. दस्तूर यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली नव्हती. त्यामुळे शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होता. पोलिसांनी निशान याला अटक केल्यानंतर शुक्रवारी दुपारी त्याला ठाणे न्यायालयात न्यायाधीशांसमोर हजर करण्यात आले. निशान यांचे वकील पंकजकुमार मिश्रा आणि आशिष राय यांनी निशान यांची पोलिसांना पोलीस कोठडी मिळाली असून त्याच्या कोठडीची गरज नसल्याचे न्यायालयात सांगितले. त्यानंतर न्यायालयाने निशान याला न्यायालयीन कोठडी मंजूर केले. निशान यांच्या जामिनासाठी सत्र न्यायालयात अर्ज करणार असल्याचे वकील पंकजकुमार मिश्रा यांनी सांगितले. मूत्रपिंड आजाराच्या वेदना आणि वैयक्तिक आयुष्यातील संकटामुळे त्रस्त झालेल्या 35 वर्षीय महिलेने ठाण्यातील रेवाळे तलावात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल उघडकीस आली. अग्निशमन दलाच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला असून कापूरवाडी पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. सोनी गायकवाड असे मृत महिलेचे नाव आहे. त्या मुंबईतील कांदिवली परिसरात राहत होत्या. गेल्या काही काळापासून त्या मूत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त होत्या. याशिवाय सुमारे वर्षभरापूर्वी त्यांच्या पतीचे निधन झाले होते. पतीच्या निधनाचा मानसिक आघात आणि त्यातच सुरू असलेल्या आजाराच्या वेदनांमुळे त्या मानसिक तणावाखाली होत्या. गुरुवारी त्या आपल्या मुलासह ठाण्यातील बाळकोम परिसरातील यशस्वी नगर येथे राहणाऱ्या बहिणीच्या घरी आल्या होत्या. त्यावेळी त्या वारंवार मला आता जगायचे नाही, या वेदना सहन होत नाहीत असे बोलत असल्याचे नातेवाईकांनी पोलिसांना सांगितले. रात्रीच्या सुमारास त्या घराबाहेर पडल्या. त्यानंतर त्यांनी यशस्वी नगर परिसरातील रेवाळे तलावात उडी घेत आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. घटना काल सकाळी उघडकीस आली. या घटनेची माहिती मिळताच कापूरवाडी पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी तसेच ठाणे महापालिकेचे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी बचाव साहित्याच्या सहाय्याने तलावातून मृतदेह बाहेर काढला. त्यानंतर मृतदेह पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी ठाणे दर्पणच्या पेजला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका.